नमस्कार मित्रांनो, संचयन करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागामार्फत जाहिरात निघालेली आहे। जाहिरात मित्रांनो ही 14/8/2024 रोजी निघालेली आहे आणि ही जे जाहिरात आहे ही 1846 पदासाठी निघालेली आहे, लिपिक पदांसाठी। यासाठी मित्रांनो पहिले याचे नाव जे होते हे लिपिक होते, आता याचे नाव कार्यकारी सहाय्यक म्हणून ही रिक्त जी जागा आहे ही भरली जाणार आहे। तर मित्रांनो, बृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट क पदासाठी मित्रांनो रिक्त जागा निघालेल्या आहेत। तरी रुपये 25,500 ते 81,100 रुपये मॅट्रिक्स M15 अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतन श्रेणीतील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले 1846 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्थ पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। त्यानंतर या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर जाहिरात दिनांक ही 20/8/2024 ते 9/9/2024 या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील। तळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता पात्र इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा। उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट जी आहे हे काढून स्वतःजवळ ठेवावी। उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉल सेंटर भ्रमणध्वनी क्रमांक 9513253233 सकाळी 10 ते 5 या वेळेत आपल्याला उपलब्ध असेल। दुपारी 1:30 ते 2:30 ही त्यांची जेवणाची वेळ असेल, या वेळेला उपलब्ध नसणार आहे। मित्रांनो, खाली पदाचे नाव आहेत। पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे नाव जे आहे हे लिपिक आहे। कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आपल्याला वॅकन्सी निघालेल्या आहेत। वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपयेपर्यंत आहे आणि भरावयाची रिक्त पदाची जी संख्या आहे ही 1846 रिक्त पदे भरावयाची आहे। पदे मित्रांनो 1846 जी रिक्त पदे आहेत ही विविध कास्टमध्ये विविध आरक्षणाअंतर्गत भरावयाची जी रिक्त पदे आहेत ही कशाप्रमाणे आहेत तर अजा 142 पदे आहेत, अज 150 पदे आहेत, विजा 49 पदे आहेत, भज ब 54 पदे आहेत, भज क 39 पदे आहेत, भज ड 38 पदे आहेत, विमाप्र 46, इमाव 452, आदुघ 185, सा शैमाव 185 आणि खुला प्रवर्ग यासाठी 506 पदे आहेत। पुष्कळ अशा वॅकन्सीज आहेत मित्रांनो, तर तुम्ही यांच्यासाठी अप्लाय करू शकता। अप्लाय कसं करायचं हा व्हिडिओ लगेच आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल, याकरिता मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर परीक्षेचं स्वरूप जो आहे हा आपल्याला मराठी भाषा व्याकरण असं, इंग्लिश भाषा व्याकरण असं, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। तर प्रश्नसंख्या जी आहेत ना, मराठी भाषेचे 25 प्रश्न, इंग्रजी भाषेचे 25 प्रश्न 50 गुणांकरिता आणि सामान्य ज्ञान GS याचे 25 प्रश्न असेल 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुणांसाठी। मित्रांनो, एकत्रित वेळ जो दिलेला आहे हा 100 मिनिटे आहेत। 100 मिनिटे म्हणजे 1 तास 40 मिनिटे एवढा वेळ दिलेला आहे मित्रांनो। तर प्रत्येक विषयात किमान मित्रांनो लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे। तथापि एकूण गुणांची बेरीज जी आहे ही 45% असणे आवश्यक आहे, म्हणजे किमान 90 मार्क्स मिळणे हे कंपल्सरी आहे मित्रांनो। तर अशा नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करायचे विसरू नका। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।